नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 25. कोणाकडून प्रेम समजून घेण्याची अपेक्षा करताय स्वरा? ज्या माणसाला गुंडागर्दी मारधाड याशिवाय दुसरं काही सुचतच नाही त्या व्यक्तीला प्रेम काय कळणार? सम्राटकडे बघतच आद्या आती येत बोलली. तसे सगळे शॉक होत तिला बघू लागले. आद्या, तुम्हाला बाहेर पडायची संधी दिली, बोलण्याची मुभा दिली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक वेळी बरोबर आहात. ते दोघे बहीण भाऊ काय ते बघून घेतील, त्यांच्यात तुम्हाला बोलायची काही गरज नाही. आणि आम्हाला सम्राटवर पूर्ण विश्वास आहे. ते जे करतील ते स्वराच्या चांगल्यासाठीच. डोक्यावरचा पदर सावरत अहिल्याबाई जरा करड्या स्वरात बोलल्या. पण मोठी आई, मी काही चुकीचे नाही बोलत आहे. स्वराचे जर इन्स्पेक्टरवर प्रेम आहे तर काही चुकीचे आहे? स्वराचे शेवटचे वर्ष बाकी आहे. इन्स्पेक्टर सेटल आहेत. आपले स्वरा त्यांच्यासोबत नक्कीच खुश राहील. आद्या तिचे मत मांडत बोलली. तुला काय माहिती ग त्याच्याविषयी? फक्त एक दोनदा त्याच्याशी बोललीस म्हणजे लगेच ओळख पटली का तो चांगला की वाईट? सम्राट तिच्या डोळ्यात बघत रागात बोलला. एखादा व्यक्ती चांगला की वाईट त्याच्या वागण्या बोलण्यातून कळतो. मला फक्त एवढंच माहिती की जर स्वरा आणि इन्स्पेक्टर एकमेकांवर प्रेम करतात तर विनाकारण का त्यांना विरोध करायचे? आद्या त्याच्या डोळ्यात बघत बोलली. नेहमी त्याच्याकडे बघायलाही घाबरणारी आज त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती. आम्ही नाही मानत अशा फसव्या प्रेमाला, सम्राट तिच्याकडे न बघताच बोलला. कोण म्हणते प्रेम फसवे आहे? प्रेम जर आपल्याला समजले तर खूप सुंदर भावना आहे. हळूवार फुलणारं, अनुभवाने हवे हवेसे वाटणारं. अचानक ही भावना मनाला स्पर्शून जाते आणि कधी आपण त्यात हरवून जातो कळतच नाही. पण हे तुमच्यासारख्या अडाणी निर्दयी माणसाला कसे कळणार? आद्या त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तसे सगळे शॉक होत तिला बघू लागले. तर अहिल्याबाई जानकीबाईचे हात तर तोंडावरच गेले. सम्राट रागाने तिला बघत होता. एखादा व्यक्ती कितीही अडाणी गुंड टाईप असला ना, पण जेव्हा गोष्ट परिवाराची असते तेव्हा सारासार विचार करूनच निर्णय घेतात. पण हे तुमच्यासारख्या स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या लोकांना समजणार नाही. आमचे निर्णय झाले आहे, ते बदलणार नाही, सम्राट रागाने बोलला. तुम्हाला जोर जबरदस्तीशिवाय दुसरे येतेच काय? प्रत्येक वेळी आपले ते खरं करण्याची सवय आहे तुम्हाला. तुमच्या वागण्याने कोणाला त्रासही होत असेल याची तुम्हाला काही देणं नसते. आद्याने तिच्या मनातील भडास काढले. सगळे सुन्न होऊन तिचे बोलणे ऐकत होते. अच्छा, आम्ही जोर जबरदस्ती करतो? तिच्या डोळ्यात आरपार बघत सम्राट बोलला. काहीसा बेचैन झालेला तो तिच्या आरोपाने. त्याची नजर बघून आद्याने नजर चोरली. ठीक आहे, यानंतर आम्ही कोणाला काही बोलणार नाही की कोणावर जबरदस्ती करणार नाही. तिच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून एकवार स्वराला बघत सम्राट निघून गेला. सगळे नाराजीत त्याला जाताना बघतच राहिले. आपल्याला एखादी गोष्ट ठाऊक नसेल ना तेव्हा कधीही शांत राहणे योग्य असते, बोलून अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. सगळे आद्याकडे बघत नकारात मान हलवून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आबासाहेबही तिथून जाऊ लागलेच की आद्याने त्यांना आवाज दिला. आबासाहेब, तुम्ही ओळखता ना इन्स्पेक्टरला? तुम्हाला खरंच वाटते ते आपल्या स्वरासाठी योग्य नाही? आद्या आबासाहेबांपुढे उभी त्यांच्याकडे केविलवाणी बघत बोलली. आबासाहेबांनी तिच्याकडे पाहिले. नेहमी ती योग्य होती त्यामुळे ते तिची साथ द्यायचे, पण आज ती त्यांना चुकीची वाटली. हर्षल आपल्या स्वरासाठी योग्य आहे की नाही तो नंतरचा प्रश्न आहे, पण आम्ही तुम्हाला एकच सांगू शकतो, आज तुम्ही चुकलात. तुम्ही सम्राटला चुकीचे समजत आहात. सम्राट तसे नाही जे तुम्ही समजत आहात. आज त्यांना दुखावून तुम्ही चांगले नाही केले, बोलून आबासाहेब नाराजीत त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
आद्या हतबल होत त्यांना जाताना बघतच राहिली. सोफ्यावर बसून आद्या तिच्याच विचारात हरवलेली. सगळ्यांचे असे तोंड फेरून जाणे तिच्या मनाला लागले. काहीशी बेचैन झालेली ती. भाभी, स्वरा दरवाज्यात उभी राहून मान खाली घालून आद्याला आवाज दिले. तिला बघताच आद्याने नजर फेरली. सॉरी भाभी, माझी चूक झाली. मी तुम्हाला खोटं बोलायला नको होते. आत येत खाली मान घालून स्वरा बोलली. तुम्ही माझाच नाही तर घरातील सगळ्यांचा विश्वास तोडले स्वरा. खोटं बोलून ट्रिप अरेंज करणं, त्यात खोटं बोलून इन्स्पेक्टरला भेटायला जाणं. समजा काही चुकीचे झाले असते म्हणजे सगळं तर माझ्यावरच आले असते ना. मी जबाबदारी घेतली होती तुम्हा सगळ्यांची. आद्या तिच्या डोळ्यात बघत नाराजीच्या सुरात बोलली. सॉरी भाभी, परत असे नाही होणार. स्वरा कान पकडून छोटं तोंड करत बोलली. आद्याने नजर फेरली. तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेऊन बोललात त्यासाठी खूप थँक्यू. पण एक सत्य तुम्हाला कळणं गरजेचं आहे. स्वरा आद्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत बोलली. आणखी काय लपवून ठेवले? आद्या चिडून बोलली. भाभी, ते मी आणि वीरभाई, स्वरा बोलतच होती की जानकीबाईचा आवाज कानावर पडला. येऊ का आत? दारात उभ्या त्या चेहरा हलकासा उतरलेला. त्यांना बघता स्वराने नजर झुकवली. या ना आई, आद्या डोक्यावरचे पदर सावरत बोलली. स्वरा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. जानकीबाई जरासे रागातच बोलल्या. तशी खाली मान घालून ती निघून गेली. बसा. आध्याला उभे बघून जानकीबाई बोलल्या. आध्या त्यांच्या पुढ्यात बसली, नजर झुकलेली, हाताची सारखी होणारी चुडबुड. जानकीबाई एकटक तिला निहाळू लागल्या. सॉरी आई, ते मी सम्राटला असे नव्हते बोलायला हवं. रागात बोलून गेले. आध्या मान खाली घालून बोलली. तुम्हाला सांगू आध्या, सम्राट ना खूप चांगले आहेत. जानकीबाई बोलल्या. तशी आध्याने चमकून त्यांना पाहिले. तुम्हाला वाटत असेल आम्ही आई आहोत. मुलगा कितीही चुकीचा असला तरी आईला गोडच असतात, त्यामुळे त्यांचीच बाजू घेणार. आध्याचे एक्सप्रेशन बघून जानकीबाई बोलल्या. पण तसं काही नाही. तुम्ही जे त्यांना गुंड निर्दयी बोललात ना, सम्राट तसे बिलकुल नव्हते. पण काही घटनांमुळे त्यांनी स्वतःला पुरते बदलवले. बोलून जानकीबाई शांत झाल्या. असे काय झाले होते आई? आध्याने त्यांच्या हातावर हात ठेवले. विक्रम, सम्राटचा जोडा भाऊ. दोघे भाऊ एकमेकांचे जीव की प्राण जणू. कुठे जायचं दोघेच खेळणे, मस्ती करणे, फिरायला जाणे. अक्षरशः कपडेही सारखेच घालायचे. पोड्या करणे. क्राईम पार्टनर म्हणू शकतो त्यांना. दोन शरीर एक जीव सारखे. एकाला लागलं की त्याची झड दुसऱ्याला. त्यांची नाडच नाही तर मनेही एकच होती. दोघे जसजसे मोठे होत गेले दोघांच्या स्वभावात बदल होऊ लागला. विक्रम बंडखोर वृत्तीचे तर सम्राट शांत. विक्रमला घरातील नियम बेड्यांसारखे वाटू लागले. खूप विरोध करायचे ते. ताईशी तर नेहमीच खटके उडायचे. पहिल्यांदा स्वराला पिरियड आले आणि त्या रूममध्ये राहायची वेळ आली. छोट्या स्वराने अक्षरशः भीतीने ताप काढला. खूप रडायची. मला नाही जायचे त्या रूममध्ये. आणि भाऊ म्हणून विक्रमला या गोष्टीचा राग आला. त्यांची अवस्था बघवली जात नव्हती त्यांना. खूप भांडण झाले ताईशी त्यांचे. आणि त्याच भरात विक्रम घर सोडून गेले. ते कायमचे. तेव्हापासून सम्राट एकटे पडले. जगणे जणू विसरूनच गेले. आपल्याच कोशात राहू लागले. जानकीबाई भूतकाळात हरवत बोलू लागल्या. त्यांचे डोळे पाणावले. आध्या आश्चर्याने सगळं ऐकत होती. आता कुठे आहेत ते? मग परतले नाही का कधी? आध्या जरा गोंधळलीच. 6 महिने झाले होते इथे येऊन, पण एवढे मोठे सत्य तिला आता कळत होते. विक्रम खूप जिद्दीचे. 12वीत असतील जेव्हा घर सोडून गेले. तेव्हापासून ते त्यांच्या आत्याकडेच राहायचे.
मध्ये मध्ये फोन करून बोलायचे आमच्याशी. त्यांना एक मुलगी आवडली होती, त्यांच्याशी लग्नही केले, पण आम्ही कोणीच त्यांच्या लग्नाला गेलो नाही, जानकीबाई बोलल्या. असे का? तुम्ही कोणीच कसे गेले नाही लग्नाला? आध्यानं कडून बोलली. कसे जाणार? विक्रमने ताईच्या विरोधात जाऊन घर सोडून गेले. सगळ्यांनी खूप अडवले त्यांना, पण नाहीच थांबले. मग तेव्हापासून घरात फरमान निघाले, विक्रमचे नावही घ्यायचे नाही. ताई त्यांच्या मतावर ठाम तर विक्रम त्याच्या. पण यात मात्र आम्ही पिसले गेलो, जानकीबाई कातर स्वरात बोलल्या. सगळं ऐकून आध्याला खूप वाईट वाटत होतं. तिने त्यांचे डोळे पुसले. तसे त्या तिच्याकडे बघत कसनुस घालत हसल्या. सम्राट 23-24 वर्षाचे असतील. नुकतेच विदेशातून शिक्षण पूर्ण करून आले, जानकीबाई बोलल्या आणि आध्या शॉक. काय काय म्हणालात तुम्ही? सम्राट विदेशातून शिकून आले म्हणजे? आध्या शॉक होत बडबडली. तुम्हाला खरंच माहिती नाही का? तिचे एक्सप्रेशन बघून जानकीबाई अवाक झाल्या. आध्याने शॉकमध्येच नकारात मान हलवली. सम्राट खूप हुशार आहेत बरं का. MBA गोल्ड मेडलिस्ट आहेत ते, जानकीबाई जरा अभिमानाने बोलल्या. आणि आध्याचे तोंड उघडेच राहिले. तिला तर तिच्या कानावरच विश्वास बसत नव्हता. तुम्ही गंमत करत आहात ना? सम्राट गोल्ड मेडलिस्ट, MBA? पण मला तर वीरने दुसरंच काही सांगितले. आणि मी सम्राटला रात्री. आध्या बावरून अडखळत बोलू लागली. तिने टेबलवर ठेवलेल्या नर्सरी बुक्सकडे छोटं तोंड करून केविलवाणा पाहिले. ते सगळे बुक्स तिच्यावर जणू हसत असल्याचा भास तिला होऊ लागला. तिने भीतीने आवंढा गिळला. काय झाले? तुम्ही अचानक घाबरलेले का दिसत आहात? जानकीबाईने नकडून विचारले. माती खाल्ली मी, बोलून आध्याने कपाळावर हात मारला. जानकीबाई मात्र तिच्या वागण्यावर गोंधळल्या. ते सगळं जाऊ द्या, मग एवढे मोठे गोल्ड मेडलिस्ट हे? बोलताना आध्याने आवंडा गिळला. बोलायला जणू शब्दच फुटेना, पण भूतकाळ जाणून घेणे गरजेचे होते. असे काय झाले की त्यांचे राहणे, वागणे, बोलणे सगळं बदलले? तुम्ही तर बोललात सम्राट खूप शांत, मग असे चिडखोर कसे झाले? आध्या सावरून बसत अधीरतेने विचारले. जानकीबाईच्या सांगण्यानुसार सम्राट शांत, समंजस होते, तर अचानक त्यांच्यात एवढा बदल कसा? जाणून घेण्याची उत्सुकता लागली तिला. जानकीबाईने मोठा श्वास घेत सांगायला सुरुवात केली. विक्रम गेल्यानंतर एकटे पडलेले सम्राट त्या दरम्यान सक्षमही बाहेर होते शिकायला. आणि बाकी सगळे छोटे, कोणासमोर मन मोकळेही करू शकत नव्हते. आणि घरातील असे कडक वातावरण. या दरम्यान त्यांची भेट झाली हर्षल सोबत. त्यांच्याच क्लासमध्ये होते, तसे शिकत तर लहानपणापासून एकत्र होते, पण विक्रम असल्याने त्यांना कधी मित्राची गरज पडलीच नाही. हर्षल रावसाहेब देशमुख यांचा मोठा मुलगा, जानकीबाई बोलल्या. आणि आध्या अवाक होत त्यांना बघू लागली. आबासाहेब नुकतेच आमदार म्हणून निवडून आलेले. त्या दरम्यान रावसाहेब देशमुख गावचे सरपंच, आपल्याच पक्षातील व्यक्ती. आबासाहेबांचे खास मित्र होते. कधीतरी हर्षल त्यांच्यासोबत वाड्यावर यायचे, पण विशेष अशी ओळख नव्हतीच सम्राटची. विक्रम गेल्यानंतर हर्षलने सम्राट पुढे मैत्रीचा हात केला आणि एकटे ते त्यांनी ही मैत्री केली. खूप छान जोडी जमली त्यांची, अगदी जिगरी दोस्त. हर्षलचा जास्तीत जास्त वेळ आपल्या वाड्यावरच जायचा. अशातच सम्राट शिक्षणासाठी विदेशात गेले आणि हर्षल पुण्यात कॉम्पिटिटिव्ह क्लासेस लावायला. 4-5 वर्षांनी सम्राट शिक्षण पूर्ण करून घरी परतले. एवढ्यात तर हर्षलला नोकरी मिळालेली. सगळं कसं छान सुरू होते. दोघे त्यांच्या कामात व्यस्त. बोलून जानकीबाई गालात हसल्या, पण लगेच त्यांच्या ओठावरचे हसू गायब झाले. मग काय झाले आई? आध्या त्यांच्या बोलण्यात एवढी रमलेली की तिच्यात एक मिनिटही पेशन्स उरले नव्हते. मग काय, सुट्टी घेऊन हर्षल कोल्हापूरला आले. सम्राटही फॅक्टरीच्या कामात व्यस्त होते. त्याच दरम्यान सेजल, हर्षलची लहान बहीण, जी मुंबईमध्ये तिच्या मामाकडे राहून शिकत होती,
ती परत आली. बघताच तिला सम्राट पसंत पडले. नेहमीप्रमाणे हर्षल वाड्यावर यायचे. त्यांच्यासोबत काहीतरी निमित्त साधून शेजल पण यायची. आम्हा सगळ्यांशी खूप प्रेमाने आपुलकीने वागायची. अगदी तिचेच घर असल्यासारखे. स्वरा, चिऊ, चिकोशी तिचे छान जमायचे. आम्हा सगळ्यांनाही आवडले. सम्राट बघायचे तिची सगळ्यांशी असलेला बॉन्ड त्यांना आवडत होती की नाही तेवढं तर कधी कळले नाही. काही दिवसांनी हर्षल त्यांच्या ड्युटीसाठी गेले, पण सेजलचे घरी येणे सुरूच होते. अशातच सेजलने स्वतः सम्राटला प्रपोज केला. तसे त्यांच्यासाठी ते नवीन नव्हतेच. विदेशातून आलेले अशा बऱ्याच गोष्टी त्याने जवळून पाहिल्या. सुरुवातीला त्यांचा नकारच होता. मित्राची बहीण असे कसे ते त्यांना होकार देणार होते. पण सेजल जिद्दी शेवटी म्हणवलेच सम्राटला आणि दोघे रिलेशनमध्ये आले. सेजलचे बोलणे, त्यांना समजून घेणे, हळूहळू सम्राटच्या मनात तिने जागा तयार केली. प्रेम करायला लागले खूप. त्यांचे मन मोकळे करायला हक्काची व्यक्ती सेजल होती त्यांच्या आयुष्यात. छोट्यातील छोटी गोष्ट तिच्याशी शेअर करायचे सम्राट. लग्न करणार होते तिच्याशी, पण ती काहीतरी कारण देऊन लग्नाचे टाळायची. अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास आणि प्रेम करायचे. हीच त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली. जानकीबाई बोलून थांबल्या. त्यांनी आध्याकडे पाहिले. ती काहीशी शॉक, बेचैन दिसत होती. रावसाहेब संजनाविषयी तर एवढ्या दिवस तिने ऐकले होते. संजनाला दुरून पाहिलेही होते, पण प्रत्यक्षात भेट मात्र झाली नव्हती. माहीत नाही का तिला इन्सिक्युरिटी वाटू लागली. आध्या, जानकीबाईंनी तिला आवाज दिला. मग काय झाले आई? आध्या अस्वस्थपणे पुटपुटली. काही वेळ जानकी बघतच राहिल्या तिच्याकडे. काहीतरी दिसले तिच्या डोळ्यात. नकळत हसू फुलले त्यांच्या ओठावर, तर मन समाधानी झाले. नेहमीप्रमाणे आबासाहेब आमदारकीसाठी उभे झाले. यावेळी सम्राट त्यांच्या प्रचारात मदत करणार होते. नेहमीप्रमाणे शेजलशी भरभरून बोलणारे ते काहीही न लपवता सगळं तिला सांगू लागले. अगदी पक्षाचे धोरण, त्यांचे प्लॅन सगळे सिक्रेट. कुठे कशा पद्धतीने सभा मीटिंग करणार, त्यांचे विषय सगळं. खूप मेहनत घेऊनही त्यावर्षी आबासाहेब निवडणुकीत हरले. असो, जनतेचा सपोर्ट नाही समजून आम्ही त्या गोष्टी सोडून दिल्या. घरात सम्राटच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. आबासाहेब, ताई, आम्ही रावसाहेबांच्या घरी स्थळ घेऊन गेलो. सम्राट खूप खुश होते, पण ती खुशी जास्त काळ टिकू शकली नाही. सम्राटला न कळवता सेजल मुंबईला निघून गेली होती. सम्राटने सेजलला खूप कॉल केले, पण तिने कधी रिसीव्ह केलाच नाही. अगदीच सैरवैर झाले ते. काही कारण न देता ती सम्राटच्या आयुष्यातून निघून गेली होती कायमची. आणि हे दिवस रात्र तिच्यासाठी तडमडायचे. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापित झाली नाही, म्हणून परत निवडणूक होणार होती. अशातच कळले की रावसाहेबांनी आपला पक्ष सोडून अपोजिट पार्टीत गेले, जिथे ते आमदारकीसाठी उभे राहणार आहेत. हा सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का होता. त्यावेळी रावसाहेब जिंकले आणि सम्राटला सगळं क्लिअर झालं. त्याने शेजलला कॉल केले. फ्लॅशबॅक. सेजल, कुठे आहेस तू? सम्राटने कातर स्वरात विचारले. मुंबई. सेजलचा तेवढा शांत स्वर. तब्बल 6 महिन्यांनी ऐकत होता तिचा आवाज. नकळत डोळ्यातून पाणी उघडले. 6 महिने झाले तुला जाऊन. तुला जराही आमची आठवण आली नाही का ग? आम्ही एवढे तळमळतो तुझ्यासाठी. आपण लग्न करणार होतो ना. आपण किती स्वप्न पाहिली होती. मग का गेलीस सगळं सोडून, आम्हाला एकटं करून? प्लीज सेजू, ये ना ग. आम्ही अधुरे आहोत तुझ्याशिवाय. सम्राट तिला विनवू लागला. सेजल शांतपणे त्याचे ऐकत होती. 1 मिनिट हा सम्राट, बोलून तिने कॉल कट केला. थोड्या वेळातच सम्राटच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. त्याने घाईने रिसीव्ह केले. समोर सेजल दिसली. अधीर झालेले त्याचे मन तिला बघताच काहीसे शांत झाले. सेजू, त्याची प्रेमळ साद. डोळे भरून तिला बघू लागला. अचानक तिच्या हसण्याचा आवाज कानावर पडला. तसे भानावर येत त्याने तिला पाहिले. नकळत त्याच्याही ओठावर हसू फुलले, पण तिचे शब्द ऐकून लगेच त्याचे हसू मावळले. तू ना सम्राट इमोशनल फूल आहेस. तुला खरंच वाटले मी तुझ्यावर प्रेम करते? हा, तुझे गुड लुक्स, तुझी हुशारी, खरंच मी अट्रॅक्ट झाले तुझ्याकडे. पण प्रेम तर माझे याच्यावर आहे. तिने हसतच तिच्या शेजारी कॅमेरा फिरवला.
एक हँडसमसा मुलगा तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढत तिच्या गालावर ओठ टेकवले. सम्राट शॉक होत सगळं बघत होता. हाय मिस्टर सम्राट, त्या मुलाने हात हलवत हाय केले. सम्राट पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांना एकटक बघत होता. तर हा आहे माझा बॉयफ्रेंड पियुष गाडगीळ. गेल्या 3 वर्षापासून आम्ही रिलेशनमध्ये आहोत. माझे खरे प्रेम. आम्ही लग्नही करणार आहोत. लग्नाला नक्की ये हा, सेजल चिडवणीच्या सुरात बोलले. आणि सम्राट धक्का सहन न होऊन तसाच तुटलेल्या अवस्थेत खाली बसला. तू खूप मूर्ख आहेस सम्राट. मी तर फक्त बाबांना मदत करायला आले होते. बाबा तर सिक्रेट मीटिंग मध्ये येऊ शकत नव्हते. आबासाहेब मित्र, पण त्याने सिक्रेट ते सिक्रेटच ठेवले. पण तू माझ्यावर डोळे झाकून विश्वास करायचास ना, मग सगळे सिक्रेट मला सांगितलेस. आणि मी बाबांना, आणि माझे बाबा आमदार आहेत. तिरकस हसत सेजल बोलली. म्हणजे तू आमच्या प्रेमाचा फायदा घेतलेस? आम्ही तुला आपले मानले होतो आणि तू आम्हाला धोका देत गेलीस. तू खूप वाईट आहेस सेजल, खूप वाईट. आय जस्ट हेट यू. बोलून सम्राटने कॉल कट केला तर सेजल मोठमोठ्याने हसत सुटली. आय हेट यू टू सम्राट, ते तिरकस हसत बोलली. आबासाहेब त्यांच्यामुळे निवडणूक जिंकू शकले नाही याचे गिल्ट सम्राटला अस्वस्थ बसू देत नव्हते. तर एकीकडे सेजलचा धोका. नजरेसमोर ती आणि तिचा मित्र यायचे आणि अधिकच तुटला. हळूहळू त्याची कंडिशन बिघडली, डिप्रेशनमध्ये गेला. अशातच त्याने सुसाईड अटेम्प्ट केली. त्याने हाताची नस कापली, पण वेळीच हॉस्पिटलमध्ये नेल्याने तो सुखरूप होता. बातमी कळताच हर्षल त्याला भेटायला आला. सम्राट, हर्षलने कातर स्वरात आवाज दिले. बेडवर बसून शून्यात हरवलेला तो भानावर आला. त्याला बघताच डोळ्यात राग उतरला. सेजल विषयी तुला सगळं माहीत होते? सम्राटने रुक्ष स्वरात विचारले. पण हर्षल काही बोलला नाही. आम्ही काहीतरी विचारत आहोत हर्ष. रावसाहेब, सेजलचे प्लॅन, सेजलचा बॉयफ्रेंड, तुला सगळं माहीत होते ना? सम्राटने कातर स्वरात विचारले. तसे हर्षलने होकारात मान हलवून मान खाली घातली आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या गालावर सम्राटची 4 बोटं उमटली. तुझ्यासारखे मित्र असले तर शत्रूची काय गरज? काय वाईट केले होते आम्ही तुझे? आमच्या भावनांशी खेळताना तुला जराही काही वाटले नाही? मित्र समजतोस ना तू आम्हाला, मग तुझी बहीण आम्हाला धोका देत आहे ते सांगावेसेही वाटले नाही? ओ आय गॉट इट. तू कसे सांगणार होतास? तूही रावसाहेबांचाच मुलगा ना, तेवढाच कपटी, धूर्त. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवले, आमच्या प्रेमाचा अपमान केला. ज्या गोष्टीसाठी तू आमच्याशी मैत्री केलीस ते तर पूर्ण झाले ना. यानंतर आम्हाला तुझे तोंडही बघायचे नाही. निघून जा आमच्या नजरेसमोरून. आपली मैत्री संपली. रागाने बोलून सम्राटने पाठ फिरवली तर हर्षल एकटक पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागला. थोडा वेळ थांबून तो निघून गेला. फ्लॅशबॅक एंड. त्यानंतर आबासाहेब आमदारकी सोडून खासदारच्या निवडणुकीत उतरले. तेव्हापासून रावसाहेब आमदार तर का आबासाहेब खासदार. तर सम्राटचा मैत्री, प्रेम या सगळ्या नात्यावरून विश्वास उडाला. मुलींचा तर खूप राग करायचे. स्वतःभोवती एक वलय तयार केले. कधी त्यांनी त्यांच्या आसपासही मुलींना फिरकू दिले नाही. कुठून तरी त्यांना कळले रावसाहेब खूप पहिलेपासून इल्लीगल काम करतात आणि मग काय, उतरले मैदानात त्यांच्या विरोधात. पण यासाठी साध्या सम्राटची गरज नव्हतीच. तो धोका, राग मनात भरून त्याने स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवले आणि एक पाषाण हृदय, क्रूर माणूस अशी त्यांची छवी तयार झाली. डोळे पुसत जानकीबाई बोलल्या. सगळं ऐकून आध्याही सुन्न झाली. तिला कळले तिने सम्राटला किती हर्ट केले. सॉरी आई, माझी खरंच चूक झाली. मी नको ते त्यांना बोलून गेले. आध्या व्याकुळ स्वरात बोलली. सम्राट खूप प्रेमळ आहेत. त्यांना प्रेम दिले की लगेच आपलेसे करून घेतात. फक्त एखाद्यावर विश्वास ठेवायला खूप वेळ लागतो त्यांना. पण तुम्ही त्यांच्या आयुष्यात आले तेव्हापासून त्यांच्यात बदल जाणवतो. तुम्हीच एक आहात जे पहिलेचे सम्राट आम्हाला परत मिळवून देऊ शकता. त्यांना कधीच एकटे सोडू नका. गरज आहे त्यांना तुमची.
जानकीबाई आध्याच्या डोळ्यात बघत काहीशी विश्वासाने बोलल्या. आध्या काही क्षण बघतच राहील त्यांना. काहीसे धडपण आले मनावर. तिच्याही नकळत तिने होकारात मान हलवली. तिच्या डोक्यावर हात फिरवून जानकीबाई बाहेर निघून गेल्या तर आध्या विचारात घडून गेली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.